वरोरा शहर में 5 सितंबर को भव्य मोर्चा निकाला गया था, जिसमें वरोरा तालुका और शहर की विविध समस्या रखी गई थी, जिसमें विविध मांगों का समावेश था। विविध मांगों के संदर्भ में शासन का ध्यान आकर्षित किया गया। बावजूद इसके शासन की ओर से इन मांगों के लिए कोई ठोस कदम नहीं उठाया गया, जिससे आखिरकार नागरिक अपनी न्यायिक मांगों के लिए रास्ते पर उतरे। जरूद्दीन छोटू भाई शेख ने कार्यकर्ताओं के साथ अपनी मांगों को लेकर 300 फीट ऊंची पानी की टांकी पर चढ़कर वीरोगिरी की। जब तक मांगे पूर्ण नहीं होती तब तक आंदोलन जारी रखने की भूमिका इस समय ली गई। इस आंदोलन में बड़ी संख्या में आंदोलनकर्ता शामिल हुए थे। इस समय सीटीवी प्रतिनिधि जावेद शेख ने छोटू भाई शेख इनसे दूरध्वनि द्वारा संपर्क साधा। इस समय छोटू भाई शेख ने इस आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए। हॅलो, हा बोला ना. हा मी जावेद शेख भद्रावती सीटीव्ही न्यूज. हा बोला सर. काय तुमच्या मागण्या आहे, कशा संदर्भात आपण वर्धा चढलेली आहे? दिनांक 5/9 वरोऱ्यात 2000 लोकांचा भव्य मोर्चा झालेला होता. हा त्याच्यात वरोरा तालुका आणि शहरातील विविध समस्या जवळपास 23 मुद्दे होते हा त्या मागण्यांसाठी. त्याच्यामध्ये पडसगाव, रामतोडोदी, पुनर्वसन गावातील विविध विकास कामे, ग्रामपंचायत, पोलीस पाटील हा असे विषय होते जे नाही आहे तिथं व्यवस्था, अच्छा. रोड नाले असले. हा त्याच्यानंतर डोंगरगाव रेल्वे, हो गोरखोद, नागरी, गोड बुजुर्ग हो इथं जवळपास 20 कोटी रुपयाचं अवैध उत्खनन हा बिना परमिशन खाजगी आणि महसूल विभागाच्या जागेवर अच्छा रेल्वे अधिकारी आणि ठेकेदार यांनी केलेलं आहे. हा आणि रेवणीचे अधिकारी त्यांना सहकार्य करण्याचं काम करत. अच्छा त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना पकडलं नाही, कारवाई केली नाही. हा नंतर 12 तारखेला मी जाऊन मशीन आणि गाड्या पकडून दिली. अच्छा त्याच्यानंतर सुद्धा कारवाई त्यांनी केलेली नाही. हा 1,51,05,000चा नोटीस जारी केला दंडाचा, पण दंडाचा ऑर्डर केलेला नाही. कोणतेही कागदपत्र नसताना अवैध उत्खनन हा दंडाची कारवाई सुरू असताना सुद्धा सुरू आहे. हा आणि तहसीलदार त्या ठिकाणी जाऊन हा पकडलेल्या गाड्या आणि मशीन वापस केले, त्यांनी वापस परत केले. केले, सोडले. अच्छा आणि त्या व्यतिरिक्त वरोरा शहरात डेंगू, मलेरिया, टायफॉइड असे आजार आहेत. फवारणी फॉगिंग मशीनचं हे व्हायला पाहिजे. हा अवैध त्याचबरोबर जे डोंगरगाव रेल्वेचे सायटिंग हम्म. आणि WCL या दोन्ही ठिकाणी जे जड वाहन चालत आहे त्यांनी जवळपास 200 कोटीचे रोड खराब केलेले आहे अवैध, म्हणजे जड वाहनमुळे. हा तर त्या लोकांवर सुद्धा कारवाई करून हा खराब झालेले संपूर्ण रोड हे रेल्वे आणि हा WCL या ठेकेदाराकडून करून घेण्यात यावे. PWD नगरपालिकेच्या रोडला गड्डे पडलेले आहेत, त्याची दुरुस्ती करण्यात यावी. हा 20 युनिट दर कमी करण्यात यावे. हा महिला कामगारांना कामगार योजनेचा नोंदणी करून लाभ देण्यात यावे. हा बांधकाम कामगारांना घरकुल योजनेसहित त्याचा लाभ देण्यात यावा. शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे हा त्या कर्जावर कुठेतरी माफ करण्याची भूमिका घ्यावी. हा त्यांचं शेतमालाचं नुकसान झालं त्याला भरपाई देण्यात यावी. हा WCLच्या प्लास्टिकमुळे नुकसान होत आहे, हा ते नागरिक आणि शेतकऱ्यांना भरपाई द्यावं. स्थानिक कारखान्यामध्ये 80% लोकांना प्राधान्य देऊन काम द्यावं. असे अनेक विषय आहेत. अच्छा अशा 22 ते 23 मुद्द्यावर हा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत हा टाकीवर. आणि खाली आमचे सर्व सहकारी जवळपास 200-400 लोक ते मुंडन आंदोलन करत आहेत. अच्छा जेपर्यंत या मागण्या पुरं होणार नाही हा तेपर्यंत आम्ही उतरणार नाही. हा त्यांनी आम्हाला लेखी दिल्याशिवाय आम्ही कोणी उतरणार नाही. तुम्ही या म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाला काय पाठपुरावा केला होता का आपण? शासनाचा पाठपुरावा 2000 लोकांचा मोर्चा झाला 5 तारखेला. हा त्याच्यानंतर अनेक निवेदन दिले, चर्चा झाली. हा परंतु काय या ठिकाणी मालसुतो अभियानचा प्रोग्राम चालू असल्यामुळे सामान्य लोकांकडे हा कोठेही शासन असो प्रशासन असो लक्ष द्यायला तयार नाही. एखादी लहान ट्रॅक्टरवाल्यावर कारवाई होते. अधिकाऱ्यासोबत काय बोलले होते का तहसीलदार सोबत? बोललो, झाली होती का? पत्र दिलं, लेखी पत्र दिलं. तर त्याने काय आश्वासन दिले आपल्याला? 15 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं. तात्पुरते काही मुद्दे त्यांनी पत्र दिले, बाकी तसेच राहिले. त्याच्यामुळे डबल काल आम्ही पत्र दिलं हा आणि आजपासून आमचं आंदोलन सुरू केलं. सीटीवी के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।